आई मी येते हा. अगं काय होते? उलटी येते मळमळते. अगं इरा तू जा, तुला उशीर होईल ना, मी बघते. इरा तुम्हासनी मास्तरीनबाई सून म्हणून चालणार असतील तरच माझं लगीन होईल. नाहीतर नाहीतर काय, जे चाललंय ते चांगलं आहे. मग लगीनच करणार नाही मी, ठरलंय माझं. आई साहेब, मी जरा जाऊन येतो का? जरा थांबा. का बोलायचंय तुमच्याशी. बोललो की काल आपण. हां, पण ते खरं आहे काय? तुम्हाला खरंच मास्तरनीशी लग्न करायचंय? आई साहेब, माझं खरंच प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार नाही करू शकत. मी तुम्हाला म्हणलो होतं की नाही, मला त्या देवीसारख्या वाटतात. तसंच आहे ते. मंदिरातली ज्योत. मी देवीची शपथ खाऊन सांगतो, मला एवढी गॅरंटी आहे, त्या जर माझ्या आयुष्यात आल्या का नाही, सगळं भविष्य उजळून टाकतील माझं. म्हणलं की तुम्हाला, मी पहिल्यांदा त्यासनी बघितलं होतं तेव्हाच वाटलं होतं हे विषय वेगळा आहे हो. आणि तो तसाच आहे, हार्ड विषय आहे तो. जन्मोजन्मीचं नातं आहे, तुटणार नाही का असं वाटलं होतं. ते खरं आहे. जगू शकणार नाही आईसाहेब त्यांच्याशिवाय. लगीन केलं तर त्यांच्या संगच करीन, नाही झालं तर असंच राहीन, मी तुमची सेवा करत राहीन. काय नाही. मी येऊ काय? हा ना, ऐकून घ्या. त्या सप्लायरचं राहिलेलं पेमेंट करा आणि त्याला नारळ देऊन टाका. काय विषय संपवा त्याचा. आणि तो नवीन सप्लायर आहे की नाही, त्याला नवीन मालाची ऑर्डर द्या. थोरल्या सरकारसंग बोलणं झालेलं आहे, काही विषय नाही तो. हां, चला ठेवू काय? हां. कुठं? फॅक्टरी फॅक्टरी फॅक्टरी. त्या सोनावण्याला आज बोलवून घेतलंय मी फॅक्टरीत. आता मी बी चाललोय फॅक्टरीतच. त्याचा काय तो आज निर्णय लावून टाकूया. लय वांडपणा करायला इथे. हा, हे ओंक्या आहे माझ्या संग. हा हा, पोचो मी. थांब. नाही, तुला नाही. तुम्ही पोचा फॅक्टरीत. आलो आम्ही. थांब ओंक्या, थांब ठेव. काय अरे दिसेना काय तुला? आमच्या देवाऱ्यातली ज्योत अक्षरा. मर्दा, गाडी चालवताना जरा डोळे उडे ठेवत जावा ओंकार शेठ. भाऊ आता रस्त्याकडे बघू का रस्त्याच्या कडेला? राईट मार, टाम दिशी राईट मार. बाई, तुम्ही इकडे? अहो फॅक्टरी चालू होतो, तुम्ही दिसला, टर्न मारला. काय कसं काय? काय काय ठीक. तेरा पडलाय. नाही, कुठे काय असं काही नाही. झालं का बोलणं? झालं इरा त्यांच्या मिस्टरांसंग? मिस्टर व्हायचे त्याच. अहो होणार जाईल ना व. झालं काय? हो नाही हो, बोलणं तरी होऊ दे आधी. मग तेच का नाही झालं मग? नाही झालं बोलणं. काय किती फोन केले मी त्यांना, हा, फोनच उचलत नाहीयेत ते. काय सांगताय? नंबर द्या.
तुम्हाला कशाला? द्या की नंबर, कांडका पाडूया. काय 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 असं काही पाडू नका, कंडका वगैरे. का- हॅलो. बरं द्या, मी लावत नाही, नंबर तर द्या. नाही तुम्ही त्यांना फोन करू नका. अधिपती उगाच काहीतरी वाढेल. अहो काय वाढवत नाही मी. बरं नंबर तरी असू दे, नंबर असलेला बरा. तुम्हाला परत वाटलं की अधिपती जरा बघा बोला तर माझ्याकडे नंबर नको. तेव्हा देईन मी. चला मग शाळेत चढतो. नाही, जाईन मी माझी. चला गाडी मोकळी आहे, चला. मी तुम्हाला काय सांगितलंय? दुसऱ्यांच्या मताचा आदर करा. करा मग. करतो. जाऊ मग. कसं जाणार? अक्षरा. अरे नमस्कार हो गुप्ते मॅडम. नमस्कार सर. अरे गुप्ते मॅडम, ये अक्षरा. हो आले. अच्छा. हो. बस बरं जरा. हा का पड जरा इथं पड आडवे पड. हा ये. नाही नको. मग तिला झोपू द्या जरा. डॉक्टरांना बोलवावं लागेल. हो ना. अन्नाचं कण पण पोटात नाही राहते आजीचे. आत्ता पण काही खाल्लेलं नाही ना? नाही ना. हॅलो. हा मोठ्या मास्तरीन बाई. हॅलो, कोण बोलतंय? हा अधिपती. अरे ओळखलं? हो. बोला ना. काय नाही, नंबर पाहिजे होता हो. कमलचा? नाही निखिल भाऊंचा. निखिलचा? हा आहे का तुमच्याकडे? हो. देते. हा द्या बरं, सांगा. हॅलो. हां घ्या. हा 8 8 हा झाले का 10 अंक? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. झालं ठीक आहे. थँक्यू मोठ्या मास्तरीन बाई. पण ते अक्षराला सांगितलंय ना तुम्ही नंबर घेताय ते? नाही त्यासनी अजिबात हे माहिती नाही आणि त्यांच्या पत्र हे पोचून द्यायचं नाही. लक्षात घ्या, हे विषय फक्त आपल्याला ठेवायचा आहे. हो. अहो मला कळलं जरा इराताईचा विषय जरा हार्ड झाला म्हणून. अक्षरा बोलली का तुम्हाला? हा त्या बोलल्या, म्हणजे त्या जरा मन मोकळं करण्यासाठी माझ्याकडे बोलल्या. पण त्यासनी माहित नाही मी ह्याच्यात पडायला लागलोय म्हणून. त्यासनी ते आवडणार नाही. पण आपलं कसं आहे, एकदा विषय ऐकून घेतला सोडून दिला असं होत नाही ना. मी माझ्या परीने प्रयत्न करतो. झालं तर उत्तमच आहे, नाहीतर मग बघूया काय करायचं. हो ना. सगळं चांगलं झालं पाहिजे. हो ही पोरगी आजारी पडली आहे. तुम्ही रडाला काय? नाही तसं नाही आहे. आवाजावरून वाटाले. नाही ते इराची तब्येत जरा बरी नाही ना, म्हणून काळजी वाटत होती. बाकी काही नाही. तुम्ही वाटतं टेन्शन घेऊ नका. आणि इराताईला मी सांगा, काय मी सांगितलं म्हणा. तुम्ही नाही, मी सांगितलं सांगू नका, पण तिला सांगा तुम्ही स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेस घेऊ नका म्हणून सांगा. हे प्रेमाभिमाचा विषय ना असंच असते, आरडच असते. मला विचारा तुम्ही. काय नाही, पण काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळं नीट होतंय. मी तुमच्या जावयाला तुमच्या पायाशी आणतो. बस काय काळजी करू नका. आणि ऐका, मास्टरिंग बाईसनी ह्याच्यातलं वट्ट काही बोलू नका. त्याने चिडणार 100%, माझ्यावर कावणार, आजच्या करून मांडायला येणार. म्हणून म्हणलं काय आपल्यात राहू दे आणि काळजी करू नका. विषय आपल्यामध्ये ठेवा बरं काय. हो 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 हो. आणि परत एकदा तेच सांगतो, टेन्शन घेऊ नका, लोड घ्यायचा नाही. ठेवू काय? हो चालेल. कोणत्या भावा? अर्जंटमध्ये अजून एक लगीन जुळवायला लागते वाटतं. अधिपतींचं तरी नाहीतर मास्तरनीचं तरी अर्जंटमध्ये लग्न व्हायला पाहिजे. अगं मग
त्यांचं जुळून दे की. आई, ते या जन्मात शक्य नाही. कुणाला शक्य नाही? आम्हाला शक्य नाही. आणि आधिपतीचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय, ते ठाम आहेत कशासाठी? मास्तरनीशी लग्न करायला. अगं, त्यांचा जीव जडला असेल तर? जीव जडणं म्हणजे संसार नाही आई. जीव काय जडल नंतर बायकोवर. या घरात, या घरासाठी योग्य सोनच आली पाहिजे. आणि ती मास्तरीन या घरासाठी योग्य नाही. पण आधिपतीसाठी आहे की. त्यांना काय कळतंय? भुवे, अगं लगीन कुणाशी करायचं एवढं तर कळतं की त्याला. आई, आमासनी ठाव आहे तुझी या घरच्या मालकाला साथ आहे. आमच्यापेक्षा तुला त्यांचं जास्त पटतं. आमच्यापेक्षा तू त्यांची आई जास्त आहेस. ठीक आहे, मर्जी तुझी. पण तुला माहित आहे ते आमच्याशी कसे वागलेत ते. आमच्या जागी दुसरी कोणतीही लेची पेची बाई असती तर तिने जीव दिला असता. आम्ही खमक्या होतो म्हणून टिकलो. पण तरी तुला त्यांचा जास्त पुळका आहे. पुळका नाही ग भुवे, बिचार पोरासारखं आहे ती मला ते. पण पोरगा नाही. हे तू मला सांगतेस वय ग? पोरासारखी माया कराया स्वतः जन्म द्यायची गरज नसती. बस बस कराई. अगं, आधिपतीचं मन कळतंय तुला. त्याला मास्तरनीशी लगीन करायचं असेल. आधिपतींना तिच्याशी लग्न करायचं असेल तर आम्ही या लग्नाला आशीर्वाद देणार नाही. हे लग्न आमच्या डोळ्या देखत होणार नाही. त्यांना मास्तरनीला घरी आणायची असेल तर त्याआधी त्यांना आम्हाला घरातून बाहेर काढावं लागल. अक्षरा, बरं झालं ग तू आलीस ते. मला काळजीच वाटायला लागली आहे. हिची अशी अवस्था बघून आता मलाच चक्कर यायला लागली आहे ग. एवढे काय ऍसिडिटी झाली आहे ना, त्याच्या उलट्याच थांबत नाहीयेत. आई, बरं वाटतंय मला. हो, काय बरं वाटतंय? साधं पाणी सुद्धा राहत नाहीये तुझ्या पोटात. ठीक आहे आई, तू आधी शांत हो बरं. हा, तू शांत हो. अक्षरा, ऐक ना, ते हिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊयात का? मला आता हिचे हाल नाही बघवत आहेत ग. हो आई, तू नको काळजी करूस, मी नेते. मी काय करते, मी ना असं पातळसा गोडाचा शिरा करून आणते. बघू तो तरी पचतोय का. हा, मी आणते बाई. आई, मी बरी आहे. मला खरंच काही झालं नाहीये. आईला ना उगाच टेन्शन येते. आणि प्लीज ते डॉक्टर वगैरे नको. मी कॉलेजला जाते ना. अगं वेडी आहेस का तू? तुला बरं नाहीये ना, कॉलेजला वगैरे कशी जातेस? थोडंसं खाऊन घे, मग आपण डॉक्टरांकडे जाऊ. नाही, मला खायला वगैरे नकोय. प्लीज मला जाऊ दे ना. हे बघ, कॉलेजच्या जवळ निखिलचं ऑफिस आहे, माझी भेट होईल ना. हे बघ हिरा, तो फोन नाही घेते ना तुझे, असं त्याच्या ऑफिसमध्ये जाणं बरोबर नाही वाटणार. मग काय करू, अशी घरी बसून राहू का इथे? मी करते आज त्याला फोन. तुझे फोन तरी उचलतोय का तो? ताई, मी जाते ना ग. इरा, अगं तुझी तब्येत बरी नसताना कशी जाणार आहेस तू? रस्त्यात चक्कर वगैरे आली तर? अगं ताई, असं काही होणार नाही ग. प्लीज जाऊ दे ना यार मला. तू आईला सांग ना प्लीज. हे बघ इरा, मी तुला एकटीला नाही जाऊ दे. अगं ताई, तुला कळत कसं नाहीये? मला खरंच कंटाळा आलाय घरात बसून बसून. आणि त्यात तुम्ही अजून बोर करताय मला. मला बाहेर जाऊच देत नाहीये. मी का लहान आहे का ग ताई आता? इरा, तू चिडतीस का? तू चिडू नकोस. मग काय करू? हे बघ, मला त्याला भेटलं ना की खूप बरं वाटेल. ताई, मला निखिलला भेटलं पाहिजे. त्याने जर मला सोडून दिलं तर मी काय करणार आहे ताई? इरा, तू शांत हो बरं तू. हे बघ, तुला निखिलला भेटायचं ना, हा, मग सगळ्यात आधी तू लवकर बरी हो. हा, आपण डॉक्टरांकडे जाऊ आधी.
आधी दवाखाना मग बाकी सगळं. बरोबर आहे ना हो योच नंबर इतर जरा. निखिल भावा. हॅलो. हा कोण बोलतोय? अधिपती बोलालोय. कोण अधिपती? तुझा भाऊ समज. मला कोणी भाऊ बिऊ नाहीये. रॉंग नंबर. ठेवू नको ठेवू नको. इराताई विषयी बोलायचं तुझ्या संग. हिराबद्दल? तुम्ही कोण तिचे? तिचा मी भाऊच समज. समज म्हणजे? हे बघा तिला कोणी भाऊ नाहीये माहिती आहे मला. उगाच काही सांगू नका तुम्ही. मानलेलं भाऊ रे. अहो मग तुम्ही मला का कॉल केलाय? म्हणलं ना तुमच्याविषयी बोलायचं आहे जरा. हे बघा दादा सॉरी पण मला आमच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आता. ऐक मर्दा. फोन ठेवू नकोस. ऐक असं न बोलून प्रश्न सुटत नाहीत. ऐकून घे माझं. तुझ्या माहितीसाठी सांगतो. असं करून चालत नसतंय. काय भावा मला दादा म्हणलायच ना मग विश्वास ठेव माझ्यावर. काय एकदा मला येऊन भेट. काय विषय आपण जरा बोलूया. काय गुताडा आहे जरा नीट बघूया त्याचं काय नियोजन लागतंय ते. तू लोड घेऊ नको. मला आधी तू येऊन भेट. कुठे आहेस तू? मी येतो तिथं. आता पोरगीची तब्येत लई बिघडल्या. असं करून चालणार नाही. आपल्याला जरा बोलावं लागेल इकडं. तू कुठे आहेस सांग मी येतो. भेटतोच ना व. बोला कमळराव. मॅडम एक बातमी द्यायची होती. बोला. अहो ती अक्षराची बहीण आहे ना इरा. हिरा? हे काय नाव आहे? हा अशी कशी नावं ठेवता येईल? हा ही शिकलेली माणसं आहेत. जरा बरी नावं ठेवायची. काय नावं ठेवतात? अहो नावच ठेवता त्यांना सगळे. म्हणजे? अहो अक्षराचं लग्न मोडल्यामुळे इराचंही लग्न मोडते की काय असं वाटतंय आता. काय? अहो तिचा बॉयफ्रेंड होता पण त्याच्या घरचे आता नाही म्हणतायत. ते म्हणतायत की मोठी बहीण अशी निघाली मग धाकटी कशी असेल. पण मोठीवरनं धाकट्याची परीक्षा करू नये. थोडा प्रॉब्लेम चालूच आहे त्यांच्याकडे. मला हे आतून कळली बातमी. मग मला वाटतं की अक्षराला कॉर्नर करायची हीच ती वेळ. म्हणजे आम्हाला कळलं नाही. भेटून बोलूयात का? हं. चालेल येतो मी. हो कळं बोल. निखिल भावा काय मनात ठेवू नको. छान सांग काय अडचण आहे. फोन उचलत नाहीस इराताईचे. मेसेजला उत्तर देत नाहीस. काय झालंय? हे तिने सांगितले का तुम्हाला? या कोणी सांगितलं हे विषय नाही रे. तू असं का वागायलाच हे विषय. उगाच कुणी असं वागत नाही ना. आता तुमचा फोन आला मी फोन उचलला भेटलो ना. नाही मग इराताई सांग असं का वागायलायस. एवढं जीव लावते ती तुला. ऐक 100 नंबरी सोन आहे ते. हो म्हणून मी तिला सतत पॅम्पर नाही करू शकत ना. काय करतो? लाड. तर आज प्रेमात लाडच करतोय माणूस. अजून काय करतोय तर? हो पण किती? त्याला काही लिमिट? लिमिट मध्ये थांब. मला हे कळलं नाही तुमचं काय नाही शिकलेल्या माणसाचं गोळ्या मला कळत नाही. लिमिट असते रे प्रेमात. अरे प्रेम कसं प्रेमात भोरकाट काढलं पाहिजे माणसानं. भरभरून प्रेम करायचं असते. भिजून गेला पाहिजे माणूस प्रेमात. लिमिट बघायचं काय? बसचं स्पीड लिमिट आहे. काय भांडणं कुरबुरी हे सगळं चालायचं. पण तुमचा प्रॉब्लेम काय लागलाय? तुम्ही नुसतं भांडताय. हो अंत पाहते माझा. आणि इराचा स्वभाव ना अक्षराताईच्या अगदी विरुद्ध आहे. फार इरिटेट करते हो. डॉक्टर चहा.
थँक्यू. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाहीये. ऍसिडिटी झाली आहे त्यांना. मी गोळ्या लिहून दिलेत त्यांना, द्या तुम्ही त्यांना. तुम्ही जागरण करू नका आणि स्ट्रेस अजिबात घेऊ नका. मी काय स्ट्रेस हाऊस म्हणून घेत नाही. येतो तो. मीरा, शांत हो जरा. तू मग काय करू ताई? डोकं दुखतंय, त्रास होतोय, मळमळतंय, मला काही खावंसं वाटत नाहीये. मला सांगा, तुमचे मूड स्विंग्स होत आहेत का? नाही होत आहेत डॉक्टर. ताई अगं, मीरा, तुला नाही कळत पण आम्हाला कळतं. ह्या मॅरिड आहेत का? नाही. अच्छा, का? काय झालं? असं का विचारलं तुम्ही? काही नाही, सहजच विचारलं. 3 दिवसात जर ॲसिडिटी कमी नाही झाली तर तुम्ही त्यांना घेऊन या क्लिनिकला. हो, आणि तुम्ही औषधं नीट घ्या. थँक्यू डॉक्टर.